पदयात्रेचं नेतृत्व करताना दिसतायत। या हत्तीणीला वनतारामधून परत घेऊन येण्यासाठी आग्रही मागणी केली जाते आणि या निमित्ताने या मूक पदयात्रेमध्ये कोल्हापूरकरांनी अभूतपूर्व असा सहभाग घेतलेला आहे। महादेवी हत्तीणीसाठी राजू शेट्टी यांनी ही मूक पदयात्रा काढलेली आहे। नांदडी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या पदयात्रेचा मार्ग आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन निवेदन सुद्धा दिलं जाणार आहे। कोल्हापूरकरांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। या पदयात्रेमध्ये मूक पदयात्रा काढण्यात आलेली होती। महादेवी हत्तीणीला परत घेऊन येण्यासाठी आता नांदडीकर आणि कोल्हापूरकर हे मोठ्या संख्येने या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। तिथलीच ही दृश्य आपण बघतोय। कोल्हापूरकरांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिलेला आहे। तर सध्या ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचली आपण बघतोय। मात्र कार्यालयाचे दरवाजे सध्या बंद करण्यात आलेले आहेत आणि मोठा पोलिसांचा फौजफाटा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। महादेवी हत्तीणीसाठी मूक पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा काढण्यात आली। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। विजय, यामिनी तर नांदणीपासून सुरू झालेली जी पदयात्रा आहे, मूक पदयात्रा ही कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर जे पदयात्रेमध्ये होते ते लोक सगळे आक्रमक झाले आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे गेट आपण बघतोय आता, हे गेट ढकलून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलीस या सगळ्यांना अडवून धरत आहेत की जे काही मोजके लोक आहेत, जे काही निवेदन देणार आहेत जिल्हाधिकाऱ्यांना, त्यांनाच फक्त या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि म्हणून कुठेतरी गोंधळाचं वातावरण आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्ते आहेत जे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना या ठिकाणी थांबवून ठेवलेलं आहे, कारण हा मूक मोर्चा आहे आणि मूक मोर्चा असताना अशा पद्धतीचं वर्तन करू नका अशी भूमिका आहे ती या ठिकाणी पोलिसांनी त्यांना समजावून सांगितलेली आहे। त्याच्यानंतर आपण बघतोय थोडंसं गोंधळाचं वातावरण, कारण सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन आहे ते या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून केलं जात आहे। मात्र जे उपस्थित आहेत ते आतमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आतमध्ये येण्याचा आहे तो प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। आता या सगळ्यांना पोलिसांनी अडवून धरलेलं आहे। राजू शेट्टी या ठिकाणी आले, ते या ठिकाणी सगळ्यांना शांततेचं आवाहन करणार आहेत आणि त्यानंतर ज्या महिलांच्या हस्ते साधारण एक 10 महिला आहेत, त्या महिलांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार आहे आणि तेच निवेदन पुढे राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवा अशा पद्धतीची विनंती केली जाणार आहे। महादेवी हत्तीणी ही लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये परत आम्हाला मिळावी यासाठीचं हे मूक आंदोलन होतं। पहाटे 4 वाजल्यापासून हे सगळे नांदणीपासून कोल्हापूरपर्यंत 45 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि हे 45 किलोमीटरचं अंतर जवळपास म्हणजे आता पोहोचले। म्हणजे इतका वेळी सगळी लहान मुलं आहेत, महिला आहेत, वयोवृद्ध नागरिक आहेत, हे सगळे मंडळी आहेत ते चालत आलेले आहेत आणि ठिकठिकाणी आपण बघितलं की त्यांची गर्दी किती मोठ्या प्रमाणात होती। आता राजूची शेट्टी या सगळ्यांना आवाहन करत आहेत, शांततेचं आव्हान आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। यामिनी अगदी विजय, आपण बघतोय राजू शेट्टी हे या ठिकाणी या पदयात्रेचं नेतृत्व करतायत आणि ते आता संवाद साधतायत। साडेपाच वाजता जरा आवाज बंद, जरा तो दया दाखवा की आमच्यावर। अरे जरा तरी काय वाटायला पाहिजे, 12 तास चालू आलोय, जरा दया दाखवा की। राजू शेट्टीचा ऑडिओ आज सकाळी 5:30 वाजता जिथे बटारस नांदणी बस आणि तिथे निश्चितिका आहे, ज्या ठिकाणी चक्रेश्वरी मंदिर आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये आपली माधुरी खेळत होती, बागडत होती।
रात्री 12 वाजता त्याच ठिकाणाहून माधुरीची विदाई झाली. पण जाताना सुद्धा ते आपल्याला आणि मंदिराला विसरले नाही. डोळ्यात अश्रू होते, पण जाताना तिनं मंदिराला अभिवादन करून मानवंदना करून मगच नांदरी गावाचा निरोप घेतलेला होता. खरं तर आपल्या माधुरीवर अन्याय झालेला आहे. तुम्हाला अंधा कानून हा चित्रपट माहिती आहे. या चित्रपटामध्ये खोटे पुरावे तर तयार करून खोटा आळ घालून अमिताभ बच्चन यांना खुनी ठरवलं जातं आणि ते पुरावे जाहीर करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देतं. नेमका तशीच परिस्थिती आपल्या माधुरीच्या बाबतीत झालेली आहे. ज्यावेळी या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पेटा नावाची तथाकथित प्राणी मित्र संघटना म्हणजे 1993 साली पेटा 2000 साली महाराष्ट्रात आली असं मी ऐकलंय. ते अमेरिकेतून आलेले आहे. भलेही अमेरिकेत त्या संस्थेचं काम चांगलं असेल, प्राणीमात्रावर दया करण्यासाठी, प्राणीमात्रांच्या हक्कासाठी ती लढत असेल, पण महाराष्ट्रात आणि देशामध्ये मात्र ही पेटा म्हणजे मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांची गुलाम झालेली आहे असं म्हणावं लागेल. या मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानी यानं एक मला बोलून द्या, बोलायची थोडी ताकद शिल्लक राहिली आता. एक प्राणी संग्रहालय स्थापन केलेलं आहे. त्या प्राणी संग्रहालयाचं नाव आहे वनतारा. या देशामध्ये प्राणी संग्रहालय कुणी सुरू करावं, त्याला मान्यता कुणी द्यावी, याला काही कायदे आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल झू अथॉरिटी म्हणजे केंद्रीय प्राणी प्राधिकरण हे काम करतं. आणि ते प्राधिकरण ज्या अशा पद्धतीचे झू आहेत, ज्याला प्राणी संग्रहालय म्हणतो, त्याला मान्यता द्यायचं काम करतं. आणि ते 1978च्या कायद्याप्रमाणे करतं. नागपूरच्या औरंगाबादच्या आता संभाजीनगर झालं त्याचं, संभाजीनगरच्या एका वकिलानं माहितीच्या अधिकाराखाली या वनताराची माहिती या सेंट्रल झू अथॉरिटीकडे मागितली. त्याचं त्या अथॉरिटीने दिलेलं पत्र माझ्याकडे आहे. त्यांनी सांगितलं की वनतारा अशा नावाचा प्राणी संग्रहालय
या देशात कुठेही अस्तित्वात नाही. म्हणजे याचा अर्थ ही संस्थाच बोगस आहे वनतारा. ती कुठंच नोंदणी गेलेली नाही. या संस्थेमध्ये मुक्या जंगली प्राण्यांची तस्करी सुद्धा होते अशी माझी माहिती आहे. या वनताराला त्यांच्याकडे आतापर्यंत 250 पेक्षा जास्त हत्या आहेत. तरी आमची माधुरी त्यांना आवडली का? तर ती अतिशय देखणी आहे, प्रशिक्षित आहे आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासारखी आहे. म्हणून तिच्याबद्दल खोटं नाटं रिपोर्ट या पेटा या संस्थेला करायला लावला. तिची देखभाल होत नाही, तिची शिस्त होत नाही, तिच्या पायाला जखमा आहेत, अशा प्रकारचे खोटं नाटे आरोप करण्यात आले. ज्या नांदणी जिनसेन भट्टारक मठामध्ये जो मठ 1200 वर्षापूर्वी स्थापन झाला, ज्या मठामध्ये 700 वर्षाहून अधिक काळापासून हत्ती सांभाळण्याची, हत्ती बाळगण्याची परंपरा चालू आहे, तो मठ भीक मागण्यासाठी हत्ती वापरला जातो अशा प्रकारचा आरोप या पेटानं केलेला आहे. आणि म्हणून त्या पेटाला सांगा, आमच्या माधुरीचा महिन्याचा 1 लाख रुपये खर्च आहे. अंबानीला एकदा भीक मागायला लावा, 1 लाख रुपये महिन्यात गोळा होतात का विचारा दिला. अरे आपल्याकडे बोललं जातं, एखाद्या गोष्टीवर खर्च होत असेल तर हे म्हणजे हत्ती पाळण्यासारखं आहे असं आपण म्हणतो. म्हणजे हत्ती बाळगणं हे अतिशय खर्चिक आहे आणि ते या मठाची एक परंपरा आहे. म्हणून आपण सगळेजण भक्त लोक त्याचा खर्च करतो. तो 1993 साली 4 वर्षाची असताना माधुरी नांदणीला आली. 35 वर्षापासून ती शेतकऱ्यांच्या शेतात खेळली बागडली, पण कुणाचं नुकसान केले नाही. तिला कंटाळा आला, नदीत पाण्यात खेळत राहिली. आपली पंचगंगा नदी 12माही वाहती आहे आणि हत्तींना राहण्यासारखा अतिशय चांगला